हॅलो. तर होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून आणि खूप खूप स्वागत. तर जे की आपण रेडीमेड रांगोळ्या बघत आहे, तर ते आपण काढत असताना आपण मोस्टली ना व्हाईट कलर त्यामध्ये यूज करतो, की जे आपल्याला त्यामुळे ते रिअल म्हणजे वाटतात की आपण रांगोळी काढलेली आहे. कलरफुल रांगोळ्या तर आपण काढतोच, परंतु त्याला जो काही टचअप असतो तो व्हाईट कलरचा जर का असेल ना, तर ते खूप छान दिसते. आणि म्हणूनच म्हणजे आपण उंबरठ्याच्या बाहेर जी बॉर्डर रांगोळी काढतो ना, तर त्यासाठी मी काही बॉर्डर डिझाईन्स ना काढून घेतल्यात. ह्या बघा, म्हणजे ह्या आपण आता मला हे कलर दाखवते मी तुम्हाला कसे फिलअप करणार आहे ते पण. तर पण यासाठी मी सिक्रेट एक पेन यूज केला आहे, की जो आहे आता इथे उलटा दिसतोय का, कारण माझा आहे फ्रंट कॅमेरा. परमनंट मार्कर आहे हा, परमनंट पेंट मार्कर. आणि इतकं सुंदर याने हे येते ना आउटलाईन करताना, किंवा असं की तुम्ही जर का ज्यामध्ये व्हाईट टचअप जास्त द्यायचा असेल तर तुम्ही ती जी काही डिझाईन आहे ना ती या व्हाईट पेंट मार्करने जर का काढली ना तर ते खूप सुंदर दिसते. आता मी तुम्हाला ना एक दोन बॉर्डर डिझाईन्स ना काढून पण दाखवेल की त्या कसे छान होतात या पेंट मार्करचा. आणि हा खूप मला इतका आवडला आहे ना हा पेंट मार्कर, की खूप आणि स्मूथली चालतोसुद्धा, काही गडबड होत नाही डिझाईन्स काढताना, आणि दिसतेसुद्धा खूप छान. असं वाटते की आपण खरोखरच व्हाईट रेडी रांगोळी वापरलेली आहे की काय. तर मला खूप भारी वाटतं हा पेन. पण मी सजेस्ट करेल की जर का तुम्ही रेडीमेड रांगोळीला आउटलाईन करताय, किंवा तुम्हाला व्हाईटचा टचअप जास्त हवा आहे, म्हणजे तुम्हाला मग ना आउटलाईन करायला ॲक्रेलिक कलर यूज करण्याचं सुद्धा गरज पडणार नाही, जर का तुम्ही हा व्हाईट पेंट मार्कर आणि हा. तर मग चला करू सुरुवात. तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे आधी फेविकॉल. फेविकॉल ना हा तुम्ही MRचा वापरा, म्हणजे फेविकॉल आपला साधा फेविकॉलसुद्धा असतो, पण ज्याच्यावरचं MR लिहिलेलं असतं ना तो फेविकॉल वापरा, म्हणजे जेणेकरून तुमची जी की रांगोळी आहे ना ते निघत नाही. बरेच जण म्हणतात आमची रांगोळी निघते, तर फेविकॉलचा इश्यू असू शकतो त्याला, कारण हा MRचा हा मोस्टली असे आर्ट अँड क्राफ्टचे जे काही हे असतात ना तर ते चिकटवायसाठी यूज केले जाते. तर आता याच्यामध्ये थोडंसं कमी पाणी ॲड करते, म्हणजे त्याचं टेक्स्चर बरोबर येईल. आणि जेव्हा फेविकॉल आणि पाण्याचं मिक्सर करताना तुम्ही, तर ते हा फेविकॉल असा ओघळला पाहिजे तुमच्या याच्यात ब्रशमधून. तर आज आपण दोन बॉर्डर रांगोळी बघणार आहोत, की जे आपण उंबरठ्याच्या बाहेर किंवा चौरंगाच्या भोवतीसुद्धा टाकू शकतो. तर अशा, आणि ते मी काढलेल्या आहेत माझ्या एका सिक्रेट पेंट मार्करने. आणि तुम्ही बघू शकता की ते किती छान, आणि व्हाईट जो टचअप आहे तो किती छान दिसत आहे. म्हणजे त्याला वेगवेगळ्या कलरनी आउटलाईन करायची सुद्धा गरज नाही आहे. आणि आता जे काढले त्याला ना आधी मी जे की पानं आहेत ना त्याला त्याच्यामध्ये ग्रीन कलर आधी फिलअप करून घेते. आणि सांगितल्याप्रमाणे फेविकॉल आणि पाण्याचं जे काही मी मिश्रण बनवून घेतलं, तर ते जे की पानं आहेत त्यामध्ये फिलअप केलं. आणि नंतर मग ग्रीन कलर, कारण पानांमध्ये ग्रीन कलरच हा बहुधा छान दिसतो आणि त्याला लुकसुद्धा छान येतो. आणि जो कलर तुम्हाला जास्त भरायचा आहे ना, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी भरायचा आहे तो एकदाच ना त्या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा, म्हणजे नेहमी आपल्याला कलर टाकायची गरज पडणार नाही. आणि होतं काय, एकदाच काढलं ना तर या कलरमध्ये दुसरा कलर मिक्स होत नाही, म्हणजे एकदाच आपला कलर तो देऊन हा कलर जो उरलेला आहे ना काढल्यानंतर याच्यावरचा उरलेला आपण झटकून जो काढतो, तर तो कलर आपल्याला यूजसुद्धा करता येतो. तर हा आता पानांमध्ये ग्रीन कलर देऊन झाला आणि किती छान दिसत आहे. आता जे खाली जे की पाकळ्या आहेत, तर त्यामध्ये आधी आपण फेविकॉल मिक्स केलेला त्याच्यामध्ये फिलअप करू. आणि यामध्ये ना रेड कलर कॉम्बिनेशन छान दिसेल असं मला वाटलं, कारण की ग्रीन आणि रेड याचं कॉम्बिनेशनसुद्धा छान दिसतं रांगोळीमध्ये. तर मग मी रांगोळीच्या जे की पाकळ्या दिसत आहेत ना बॉर्डरमध्ये, म्हणजे हा एक प्रकारच्या वेलची डिझाईन म्हणता येईल. तर छान वाटतं आहे जेव्हा तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर आपण नेहमी काढत असतो,
तर त्या प्रकारची डिझाईन ही आहे. आणि असे सगळ्या पाकळ्यांमध्ये जो की आता रेड कलर मी स्प्रेड करून घेते. म्हणजे बघा, आधी ग्रीन कलर सेट करून घेतला आहे आणि जो उरलेला कलर आहे तो परत ग्रीन कलरच्या मी ज्याही याच्यामध्ये बाऊलमध्ये जमा केलेला होता तर त्यामध्येच मी तो टाकू शकते. परंतु एकदा मी ग्रीन कलर भरला, एकदा रेड कलर भरला तर काय होणार, जेव्हा मी तो असा उलटा करेल किंवा रांगोळी टाकल्यानंतर जो काही उरलेला कलर आपण झटकून टाकतो ना, तर तो मिक्स होतो. पण जेव्हा आपल्याला असं समजतं ना की आता या ठिकाणी आपल्याला ग्रीन भरायचा आहे, या ठिकाणी रेड भरायचा आहे, तर मग आपण तो एकाच याच्यामध्ये जर का आपण भरला ना तर आपला कलरसुद्धा छान त्यामध्ये लागतात आणि वेस्टसुद्धा होत नाही. तर हे बघा, एक वेल माझा तयार झाला आहे, म्हणजे एक बॉर्डर तयार झाली. आता दुसरी बॉर्डर, कारण उंबरठ्याला मोठी पट्टी लागेल त्यामुळे मग मी 2 काढून घेतले आणि मग ते आपण जॉईन करून हे करू शकतो, लावू शकतो. किंवा तुम्ही A3 साईज जरी वापरले ना तरीसुद्धा तुमची मग एकच बॉर्डर बनू शकते. पण आता माझ्याकडे A4च होती, A3 माझ्याकडे अवेलेबल नव्हती, म्हणून मी A4 साईजवरच हे दोन्ही वेल काढून घेतले. आणि याच्यावर सुद्धा ना ॲज इट इज त्याच्या पहिल्या वेलीवर जसं मी वर्क केलं तसंच याच्यावर सुद्धा तसंच करते. पानांमध्ये ग्रीन आणि बाकीच्या जे काही खाली डिझाईन्स काढलेले आहे त्यामध्ये रेड कलर फिलअप करून घेते. म्हणजे जेणेकरून काय, ती बॉर्डर आपली जी आपण काढलेली आहे त्यामध्ये खूप सारं कलर भरण्यापेक्षा ना सिंपल आणि सोबरच छान दिसतं. कारण की ते खूप जेव्हा असतो ना तेव्हा डोळ्यांना बघायलासुद्धा ना डिस्ट्रॅक्ट होतं आपल्याला, या कलरवर त्या कलरवर नजर जाते. परंतु जेव्हा असं सिंपल आणि सोबर असतं ना तेव्हा ते दिसायलासुद्धा छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं, असं माझं तरी पर्सनली मत आहे. म्हणून कुठलीही गोष्ट करताना ना ती सिंपल आणि सोबर असली पाहिजे, असंच माझा नेहमी उद्देश असतो. तर हे बघा, यामध्ये सुद्धा ना ॲज इट इज करून घेतले आणि तुम्ही बघू शकता की हे दोन्हीसुद्धा जे काही वेल आहे हे रेडी झाले. की किती छान ही बॉर्डर जी की रांगोळी आहे ती रेडी झालेली आहे आपली. तर हा एक पॅच आणि हा एक पॅच, कारण उंबरठ्याच्या बाहेर तेवढी लागेलच आणि खूप छान झाले तुम्ही बघू शकता. आणि तरी मी तर याला फर्स्ट लेयरच केलं आहे, अजून सेकंड लेयरला बाकी आहे जिथं कुठं काही कमी असेल. आणि हे जे व्हाईट आहे ना, मी सांगितलं तुम्हाला पेंट मार्करचं, हे खूप मॅजिकली काम करतं आणि म्हणजे दिसतं पण किती छान. आता मी तुम्हाला दाखवेलच, याच्यावर ब्राईटनेसमुळे काही जास्त चांगलं दिसत नाही आहे. तर बघा, ही आपली रेडी रांगोळी म्हणजे जी की बॉर्डरची आहे ती विथ पेंट मार्करच्या सहाय्याने रेडी झालेली आहे आणि खूप छान असं त्याचा लुक हा दिसतो. आणि ही अशी फोल्ड जरी केली ना तरी काहीच फरक पडत नाही. पण आता मी आताच याला कलर केलेला आहे फिलअप, त्यामुळे मी आताच फोल्ड करणार नाही, कारण याला वाळू द्यावं लागतं, देन त्याला सेट होऊ द्यावं लागतं आणि नंतर मग आपण काय त्याला फोल्ड जरी केली ना तर काही हरकत नाही. तर ही झाली बॉर्डर रेडी रांगोळी. तर तुम्ही असं घरी करू शकता, जर नसेल तर तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता. आणि याची प्राईस खूप जास्त नाही आहे. तर तुम्हाला जर हवी असेल ना तर तुम्ही मला खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, तुम्हाला मी याची प्राईस सांगून देईन. आणि आता दुसरीसुद्धा मी ही बॉर्डर रेडी रांगोळी बनवत आहे, याचेसुद्धा दोन्ही करून घेतले आहेत मी. तर आता ही सुद्धा तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. तोवर ना आपण ही जी काही आहे ना रेडी रांगोळी ही कट करून घेऊ. तर चला आता आपण हे कट करून घेऊया. आणि बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं की रेडी रांगोळीचं जे काही आहे ना हे, तर आपल्याला आता हे रेडीमेड रांगोळीचं ना आपण सोशल मीडियावर सारखं जिकडं तिकडं हेच बघतोय आणि आपली मन कधीतरी होते की आपण सुद्धा परचेस करावं किंवा घरी बनवावं. जरी आपल्या याच्याने घरी बनवणं झालं नाही ना तरी आपल्याला वाटतं की एखादी तरी आपण असं म्हणजे विकत घेतलं पाहिजे. परंतु काहींच्या ना मी बघते ना प्राईस इतके हाय सांगतात ना, म्हणजे असं मी विचारत असते कधी कधी. तर म्हणजे मला पण नाही कल्पना येत ना कधी की प्राईस काय ठरवायची.
तर इतक्या हाय प्राईज असतात ना, 400 500, तर मला नाही वाटत एवढ्या त्याच्या प्राईज असाव्यात. म्हणून मी प्राईस ना थोडं कमीच ठेवायचा प्रयत्न केला आहे की ते मलासुद्धा परवडल्या पाहिजेत आणि घेणाऱ्यांनासुद्धा परवडलं पाहिजे. आता आम्ही जिथं राहतो ना तिथं समोरच आहे रोड आणि गाड्या इतक्या जातात, तर आवाज येतो, तर त्याकडे इग्नोर करा. तर हे बघा, ही एक आणि तुम्हाला लावून सुद्धा दाखवते. आता बघा, ही जी की रेडी रांगोळी हे तुम्ही उंबरठ्याच्या बाहेरसुद्धा लावू शकता आणि उंबरठा पट्टी म्हणून खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसते, सिंपल आणि सोबर म्हणून. आता ही या पट्टीची जी की लेंथ आहे ना, ही थोडी कमी झाली माझ्याच्याने. जर जास्त असते ना तर खूप छान, पण इथं मध्ये ना तुम्ही एखादं फ्लॉवर किंवा स्वस्तिक किंवा कलश असं काही करू शकता. आणि दुसरं म्हणजे पाटाच्या समोरसुद्धा तुम्ही हे जी की रेडी रांगोळी आहे ना ही यूज करू शकता. जेव्हा तुम्ही पूजा मांडता किंवा कोणाला आपण पाट देतो बसायला, तर तेव्हासुद्धा ना छान असं समोर छान वाटते किंवा याच्या पाटाच्या बाजूला म्हणजे दोन्ही साईडनी जरी ठेवलं ना तरीसुद्धा ना ते छान आणि अट्रॅक्टिव्ह असं दिसतं. तर चला, आजचे जे की बॉर्डर रेडी रांगोळीचं होतं पेंट मार्करचा यूज करून, तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि बघू शकता की किती छान असे दिसतं. तुम्ही ना संक्रांतीला किंवा असं कुठलेही आला आणि डेलीसाठी जरी करून ठेवलं ना तरी तुम्ही ते तरीसुद्धा ते दिसायला खूप छान वाटतं. चला, नेक्स्ट जी की रेडी रांगोळी मी तुम्हाला आता ते बनवून दाखवते. आता व्हिडिओ खूप मोठा होईल, तर ही जी काही डिझाईन आहे ना ही मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तोपर्यंत भेटूया पुन्हा अशाच नवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत बाय.